श्रेयस, हे काय करतोय श्रेयस? हे डाळिंब टाकते. डाळिंब ज्यूस ज्यूस बनवतोयस? हा कशाचा ज्यूस आहे? डाळिंबाचा? हा अरे वा वा वा. येतो फिरत. होय. आणि असं दाबल्यावर काय होतं? खाली खाली ज्यूस तयार होतो? हा अरे वा, छानच मशीन आहे तुझ्याकडं ज्यूसचं. हे मग असा श्रेयस आमचा हा दररोज ज्यूस बनवतो. हे कधी संत्र्याचा ज्यूस बनवतो, कधी डाळिंबाचा ज्यूस बनवतो. आठवड्यातून 1-2 वेळा संत्र्याचा आणि 1-2 वेळा डाळिंबाचा ज्यूस बनवतो ना तू? हा आणि तुला संत्र्याचा ज्यूस आवडतो का डाळिंबाचा आवडतो? डाळिंब डाळिंबाचा. गोड असतो का? गोड असतो रे. होय ना. बघा, याचा आठवड्यातून 1-2 वेळा संत्र्याचा किंवा डाळिंबाचा ज्यूस जर पिला तर शरीरासाठी खूप हेल्दी असतं. लहान मुलांना, आता आमचा श्रेयस जो आहे तो 4 वर्षाचा आहे आणि आठवड्यातून 2 वेळा डाळिंबाचा ज्यूस आणि 2 वेळा संत्र्याचा ज्यूस असं जेवणानंतर 1 तासानं आम्ही दुपारी त्याला देत असतो. तर इम्युनिटी वाढण्यासाठी खूप चांगलं आहे हे. आणि जेव्हापासून आम्ही ह्या डाळिंब आणि संत्र्याचा ज्यूस देतो आहे तेव्हापासून सर्दी खोकला असे त्रास बऱ्यापैकी श्रेयसचे कमी झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांना हेल्दी आणि फ्रेश ज्यूस बनवून देऊ शकता. तर हे ज्युसर आम्ही साधारण 500 रुपयापर्यंत घेतलं आहे की फ्रेश ज्यूस याच्यामध्ये तयार करता येतो. आणि धुण्यासाठी हा जो ज्युसर आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने ह्याचं सगळं काय धुण्याची प्रक्रिया आपल्याला करता येते. बघा, असा श्रेयस आमचा ज्यूस बनवतो आणि स्वतः पितो सुद्धा. काय श्रेयस? तर आपण मशीन दाखवूया, बघू बरं कसलं आहे तुझं मशीन, बघूया. ज्यूस आत्ता सांडला असता. बघा, इथं असं डाळिंबाचे दाणे आपण जर टाकले तर इथून वरतून असं प्रेस केलं की याच्यामध्ये ज्यूस जो आहे तो तयार होतो. आता बघा, श्रेयसनं किती ज्यूस काढलेला आहे आपण बघूया. तर बघा, असा ज्यूस जो आहे तो ह्याच्या खाली तयार होत असतो. आता ज्यूस पिऊया का श्रेयस? काढायचं अजून करायचं आहे? बरं, सगळा केल्यानंतर पिणार आहेस? बरं, ठीक आहे. बरं, तू हात लावला आणि पडलं सगळं पडलं. बरं, कर, सगळा कर. श्रेयस, अरे तुझ्या ज्यूसच्या मशीनची माहिती दे ना. ज्यूसच्या मशीनची माहिती दे. कसं आहे, कसं काय टाकायचं असतं त्याच्यामध्ये? दाखव बरं मग आम्हाला. असं दाखव की, इकडं कर, असं असं कर मशीन जरा. हां, दाखव. कसं टाकायचं असं दाखव. त्याच्यामध्ये काय असं उघडायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं असतं का? आणि हे 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 काय आहे? हे काय? हे गाळणी आहे का? त्याच्यातून गाळून खाली जातं? बरं बरं बरं, आणि दाखव. ते गाळणी टाक त्याच्यामध्ये. हां, असं टाकायचं. असं टाक, असं टाक, थांब. आणि आता मग काय करायचं? याच्यामध्ये संत्रा आणि काय टाकायचं? डाळिंब. आणि आणि काय करायचं? दाबायचं वरून. दाबायचं, मग ते खाली येतं. होय का? बघू, आपण बघू, दाखवूया इथं सगळ्यांना. हे बघा. होय का? असं ज्यूस येतो ना? हां, बघू, इकडं दाखव मशीन जरा. आपण इथं माहिती सांगूया. हो का? असं याला एक जाळी, बघा, ही अशी जाळी इथं अशी ठेवायची आणि त्याच्यामध्ये जाळीमध्ये असं संत्र किंवा मोसंबी इथं टाकून
ज्यावेळेस असं प्रेस आपण करू त्यावेळेस जो काही रस जो आहे तो याच्यातून खाली जातो आणि इथं जातो रस. आणि त्याच्यानंतर इथं एक आउटलेट दिलेलं आहे. या आउटलेटमधून आपण असं हे गाळून एखाद्या ग्लासामध्ये किंवा एखाद्या फुलपात्रामध्ये घेऊ शकतो. तर असं हे आमच्या श्रेयसला आणलेलं आम्ही हँडमेड ज्युसर आहे. हँडमेड म्हणजे हातानं ज्यूस बनवता येईल असं ज्युसर, की कोणतंही इलेक्ट्रिक ह्याला काही सप्लाय लागत नाही किंवा काही नाही. तरी ज्युसर छान आहे का नाही श्रेयस? हा लवकर सोप्या पद्धतीने आपल्याला ज्यूस बनवता येतो आहे का नाही याच्यामध्ये. हा आणि तुला आवडतो ज्यूस. हा चल असं कर, टाटा म्हणा.